ज्ञानदीप लावू जगी एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटी नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला इतका गोड रंग भरला 9:45 वाजले आपल्याला कळालं नाही अजून पहिलं चरण चालू आहे इतका गोड रंग भरला कैलास महाराजांसारख्या प्रमाण श्रील महाराजांच्या चाली यांचं वादन तुम्ही असे मंत्रमुग्ध झालात की नाही असं कीर्तन रंगलं आणि कीर्तन रंगल्याबरोबर विटेवरचा मालक मंदिरातला तो तिथं नाही थांबला तो कुठं आला वाळवंटात आला नाचता नाचता इतका नाचायला लागला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर सावध होई देवाईसा बोले कबीर साधू या संतांनी देवाला धरिला मनगटी काय झाले म्हणून या दचकले काय झालं पितांबर गळाला देवा तुमचा मंदिरातला देव कीर्तनात आणला आणि कीर्तन आता वाळवंटात सुरू झालं वारकरी आजही आषाढी एकादशीला मंदिरात जात नाही वाळवंटात कीर्तन करतो देव तिथं येतो आणि देव कीर्तनात नाचतो म्हणून ज्ञानोबारांनी सगळ्यांना उभं केलं ज्ञानोबारांना सखा म्हणतात मित्र करू नका पोरांनो सखा करा एकमेकाचे मित्र बनू नका एकमेकाचे सखे बना सखे कारण मित्र वेगळा आणि सखा वेगळा कोण रे मित्र घेऊन जा घरी घेऊन जा चिंचणीकर कोण रे मित्र मित्र कुणाला म्हणतात आपलं दुःख आपण ज्याला सांगतो तो आपला मित्र असतो सुनील महाराज कोण मित्र असतो आपलं दुःख ज्याच्या जवळ आपण सांगतो सचिन सर तो आपला मित्र असतो आपण दुःख ज्याच्या जवळ सांगतो तो आपला मित्र असतो सखा कोण असतो सखा ऐका आपलं दुःख ज्याला कळतं तो आपला सखा असतो मित्र वेगळा सखा वेगळा या जगात सखा कोण आहे विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञान सख्या माझ्या सख्या माझ्या विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा जा म्हटले जा आजपासून सगळ्यांना अधिकार आणि मग चोखोबारांचे अभंग सुरू झाले अवघा रंग एक जा रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला
अभंग कोणाचा आहे माहिती? हा म्हणे चोख्याची महारी, चोखोबाऱ्यांच्या पत्नीचा अभंग सुरू झाला आणि ज्ञानोबारांनी केलेल्या क्रांतीमध्ये चोखोबारा काय, गोरोबा काय, सावता महाराज काय, सगळे संत आले. आळंदीला गेले ना, ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय आळंदीतून यात जाऊ नका. खरंच सांगतो का, या जगाच्या पाठीवर आळंदीसारखं गाव नाही महाराज. आळंदी, अरे आळंदी म्हणायचं पुण्यच कमवायचं महाराज. खरंच सांगतो, ज्ञानेश्वर महाराजा एवढा महान साधू या मृत्यू लोकात पुन्हा जन्माला येणार नाही महाराज. काय क्रांती केली महाराज. ज्ञानेश्वर महाराजांची क्रांती, पोरांनो रेडा बोलवला हा क्रांती नाही, भिंत चालवली हा चमत्कार क्रांती नाही, दगडाला खांबाला पायात लागली दगडाचं मंदिर झालं ही क्रांती नाही. ज्ञानेश्वर महाराजांची क्रांती आपल्यासाठी एकच आहे, ज्ञानेश्वरी नावाची क्रांती महाराज. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आपल्यासाठी दिला. संत कुणाला म्हणायचं माहिती आहे? जे आपल्याला ग्रंथ देतात, जे आपल्याला शिकवतात. आपण का तात्यांचं दर्शन घेतो? ते देवाची पूजा करतात महाराज, ते आपल्याला धर्म शिकवतात. जे साधू आहेत ना, एक वाक्य माझं पुन्हा ऐका, ज्यांनी ग्रंथ दिलेत ते संत असतात. ज्ञानोबारांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली महाराज. इंग्लिशमध्ये तयार झाली पोरांनो, इंग्लिशमध्ये, आणि अमेरिका वाचायला लागली हो. अमेरिका परदेश, परदेश, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, काय कमी आहे लंडनला? अरे कशाचं मशीन नाही अमेरिकेला महाराज, कशाचं, कोणत्याही गोष्टीचं मशीन आहे महाराज. कोणतीही गोष्ट जा अमेरिकेला मशीनच आहे महाराज. कोणता मशीन आहे, कशाचं मशीन आहे, कशाचं. आपण अजून आपल्याकडे दुष्काळ पडतो, अजून आपल्याकडे दुष्काळ पडतो, अजून आपल्याकडे चांगला पाऊस नाही. ऐका, अमेरिकेला कधी दुष्काळ पडत नाही का? समुद्राचं पाणी फिल्टर करून, ऐका, गोड पाणी बनवलं त्यांनी. इतकी बुद्धिमान अमेरिका देश आहे महाराज. ऐका, दुष्काळ नाही. आपल्याकडे लाईट जाते, 2-4 वेळेला मदत गेली बघा, तसली लाईट अमेरिकेला जात नाही. एक समृद्धी झाला आपल्याकडे, एकच झाला तर लोक एवढ्या स्पीडनी गाड्या चालायला लागले, कणाकण मारायला लागले. 130च्या पुढे गाडी आणतात लोक. एकच रोड झाला, एक समृद्धी, एकच झालाय. राज्याचा विकास, देशाचा विकास म्हणतो आपण. किती रोड झालाय? एक रोड. समृद्धी सारखे सगळे रोड अमेरिकेला आहेत महाराज. हे तिकडूनच पाहिलंय आपल्या लोकांनी महाराज. ऐका, तिकडचेच मॉडेल आहेत हे. एवढा श्रीमंत देश आहे, एवढा बुद्धिमान देश आहे, काय कमी. तुम्हाला सगळ्यात साधं मशीन सांगू कोणतं आहे अमेरिकेला? तुम्ही सगळे ऐकणारे चिंचणीकर ऐका. आपण, तुम्हाला बाजार कुठला आहे? तुम्हाला बाजाराचं गाव कोणतं? काष्टी आहे, नावरा किंवा काष्टी, दोन्हीकडे आपण शहरामध्ये गेलो म्हणजे आपण वस्तू आणतो, भाले काय जे आपल्याला घ्यायचं ते घेतो. आपण गेलो बाजारात, नावऱ्याला गेले समजा, मग आपले बुटं काय करतो आपण? माझ्याकडे बुटं पायातले चांबाराकडे देतो, चांबार त्या बुटाला पॉलिश करतो. बरोबर आहे मामून म्हणा, चांबार बुटाला पॉलिश करतो. 30 रुपये. आता सध्याचा भाव 30 रुपये, सध्याचा माहिती पाहिजे. 30 रुपये भाव आहे, 30 रुपये देतो, आपले बुटं घेतो, आपण घालतो, निघून जातो. तिकडे पोरांनो तसं नाही अमेरिकेत. अमेरिकेला बूट पॉलिशचं मशीन तयार झालं, म्हणजे इतकं साधं मशीन आहे. माझा एक मित्र आहे तिकडं राहायला, त्यानं मला सांगितलं, काही नाही महाराज म्हटले, पायात बुटं घालून तुमच्या कामावर निघायचं. आपण पूर्वी आहे ना शिरूरला गेलो ना, बसस्टँडला, शिरूरला, घोडनदी शिरूरला, किंवा श्रीगोंद्याच्या बसस्टँडला, काष्टीच्या बसस्टँडला, तालुक्याच्या ठिकाणी नगरच्या बसस्टँडला, जिथं आपण जाऊ ना, पुण्याच्या शिवाजीनगरला, स्वारगेटला, पूर्वी काय असायचं, बसस्टँडला एक असा फिरता काटा असायचा, वजन काटा. त्याच्यातलं ते चित्र फिरायचं. बरोबर आहे. आपण त्याच्यावर उभं राहिलो ना पोरांनो, ते चित्र थांबायचं, आणि ते बिंगणारं थांबलं की आपण रुपये टाकला की आतून आपल्या वजनाची चिठ्ठी यायची. आपलं 70 येतं ती 60च यायची, म्हणजे असं 10-5 किलोनी कमीच यायची ती, असं ती चिठ्ठी यायची. तशा मशनी होत्या, तशा मशनी आहेत तिकडे बूट पॉलिशच्या. म्हणजे माझ्याकडे बघा, तुम्हाला माझ्याकडे बघावं लागेल, कळेल. पायात बुटं घालायचे आणि मशनीवर असा उजवा पाय मांडायचा. इकडे लक्ष द्या बरं का. असा उजवा पाय मशनीवर मांडला, काय मशीन आहे सुनील महाराज, जसा पाय पडल असा, नुसता पाय पडल्यावर नाही बरं का, बुटाचा पाय पडला आतून एक ब्रश होतो, ब्रश. माझ्याकडे बघा, चकाट पॉलिश करतो पायाला, मागून पॉलिश झाली की पाय काढून घ्यायचा. आता ऐका, दुसरा जो पाय ना तो आता इकडचा झालाय, दुसरा मांडायचा. दुसरा मांडल्यावर आतून ब्रश नाही येत, आतून एक बेल्ट येतो दुहेरी, आणि मागून त्या पायाला असा हुका लावतो, जसा पॅक करतो. किती पाय वडा, पाय निघत नाही. मग काय करायचं? खिशात हात घालाय. फुकट नाही मशीन फुकट नाही. पाय दुसरा पडला, बेल्ट लागला, खिशात हात घालायचा. माझ्याकडे बघा, 1 रुपया म्हणजे त्यांचा $1, म्हणजे आपले 90 रुपये. आपले 90 रुपये म्हणजे त्यांचा $1. तो $1 काढायचा, वरून असा गोल आकाराचा कप्पा, इकडे बघा, त्या कप्प्यात तो डॉलर टाकला पोरांनो, बेल्ट निघून जातो. मग ब्रश, चकाट पॉलिश, चलो. एवढं भारी मशीन आहे. ते मित्रानं मला सांगितलं, एवढं भारी मशीन अमेरिकेने काढलं, पण नेमकं आपल्या भारतातला एक जण तिकडे फिरायला गेला. आपले लोक लय हुशार महाराज. जगात सगळ्यात हुशार लोक कुठे आहेत? फक्त भारत आहेत, फक्त भारत. भारतासंग डोकंच लावायचं नाही महाराज. देवानं असा विशेषच घडवलेला देश आहे महाराज.
प्रत्येकाचं बुद्धिचातुर्य वेगळंच, आवाज वेगळा, कंठ वेगळा, वाजवणं वेगळं, वेगवेगळी कला देशाला दिलेली आहे महाराज. ती नादच करायचं नाही महाराज. ही आमची भारत माता आहे महाराज. इथं वेगवेग प्रकार, हे एक एकाहून बळीरे असतं महाराज, याच्यात सारखं कोणीच नाही महाराज. म्हणून ते बुद्धिमान ते गेलं तिथं, मित्राने सांगितलं माझ्या, आणि ते माझ्याकडे बघा तुम्ही, ते गेल्याच नंतर त्यांनी पाहिलं राव इथं बुटपॉलीचं मशीन आहे राव, लय भारी राव. म्हटलं पण $1 लागतो राव याला काय लागतं? $1 म्हणजे 90 रुपये, आणि आपल्याकडं तर 30 रुपयातच पॉलिश होतो राव. म्हटलं इकडं महाग आहे राव. मग त्यांनी डोकं काय लावलं माझ्याकडे बघा, इकडं बघा माझ्याकडे. त्यानं काय केलं, त्यानं पायात बूट घातला, पहिल्या मशीनीवर असा पहिला पाय मांडला, माझ्याकडे पॉलिश झाला. पॉलिश झाल्यावर त्यानं दुसरा पाय तिथं मांडलाच नाही. मग दुसरा पाय त्यानं दुसऱ्या मशीनीवर मांडला, फुकटम फाकटम पॉलिश झाला. बेल्टच लागला नाही, रुपये नाही, $1 नाही, बेल्ट नाही. शेळके महाराज ऐका, जेव्हा अमेरिकेचा पहिल्या मशीनीवर पाय मांडायला गेला त्याला पहिल्यांदाच बेल्ट लागला. ते म्हटलं आज कसं काय पहिला बेल्ट? नक्की भारतातला येऊन गेला. म्हणजे फुकट म्हणलं की मग आपल्याकडे काय टाईमच नाही. फुकट म्हणून गाव येणार महाराज, हे आपल्याकडेच महाराज. ते हो, मी याच्यासाठी सांगत होतो तुम्हाला, एवढी श्रीमंत अमेरिका आहे, प्रत्येक गोष्टीला मशीन आहे. पण त्यांनी आता माहिती आहे का तुम्हाला काय क्रांती केली? आपल्या ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये तयार केली पोरांनो, आणि अमेरिकेतले लोक ज्ञानेश्वरी वाचायला लागले. हो, त्याच्या ओव्या काढायला लागले, त्याचा अर्थ काढायला लागले. पोरांनो मी खरं सांगतो तुम्हाला, रोज 2 ओव्या ज्ञानोबारांच्या वाचा. कुणाच्याच संगतीत तुम्हाला जायची गरज नाही, कोणता तुम्हाला बाकीचे ग्रंथ वाचायची गरज नाही, फालतू कोणाच्या नादाला लागायची गरज नाही. कोणता बुवान, कोणता बाबान, बिल्लारे, नाम करेन, तम करेन, घरेन, दारेन, वारी, हे काही नाही. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ घरात आणा, 2 ओव्या रोज वाचा महाराज. अहो काय मिळत नाही महाराज. आमचा एक महाराज आहे डॉक्टर नामदेव शास्त्री भगवानगडाचा, एक महाराज नुसती ज्ञानेश्वरी सांगतो. तर आता 15 दिवस कॅनडाला ज्ञानेश्वरी सांगितली, कॅनडा, मागच्या वर्षी अमेरिकेला ज्ञानेश्वरी सांगितली. अहो ज्ञानेश्वरी सांगणारा माणूस जर एवढा मोठा होतो तर ज्ञानेश्वरी जगणारा केवढा होईल? ज्ञानेश्वरी जगणाऱ्याला काही कमी नाही महाराज, त्याला आनंदच आनंद महाराज. म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगतो, कुणाच्या नादी लागू नका महाराज. हो, ज्ञानोबारांच्या नादी लागा तुम्ही, सगळं मिळतं महाराज. हे आम्ही जे बछडे आहेत ना, तुम्हाला दिसतो ना, काय आवाज आहे, काय यांचा आवाज, काय वाजवतो, काय महाराजाचं कीर्तन आहे, काय त्यांची वाणी आहे, हे आमचं काही नाही महाराज. हे विश्व माऊली ज्ञानोबारांच्या समाधीला कपाळ लागल्यामुळे येतं आम्हाला, दुसरं आमचं काही नाही. ज्ञानेश्वर महाराजासारखं नाही. याच्यासाठी बोलू, काय केलं बरं त्यांनी? काय केलं? आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणासाठी सांगायचं काय केलं. 22 वर्षापर्यंत ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ आणि चांगदेव 65 4 ग्रंथ लिहिले. आणि 22व्या वर्षी ज्ञानोबाराय ग्रंथ पूर्ण झाल्यावर पहिल्यांदा पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला जाताना एकटे नाही गेले, सांगून गेले मागच्यांना, माझ्या मनीची आवडी पंढरपुरानी नगुडी. ऐकावं, माझ्या मनातली एकच आवड आहे, आपण सगळ्यांनी पंढरीला जात जा. किती वर्षापूर्वीच म्हटले? हे 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा म्हटले जात जा. अजूनही तेवढेच लोक जातात. वर्षाला 2 लाख वाढायला लागलेत महाराज. काय ताकद असेल महाराज शब्दामध्ये. इथं 100 वर्षाच्या पार्ट्या भस्मसात झाल्या महाराज. जागा नाही राहिली महाराज, निष्ठा नाही राहिली रे, कोणी कोणाला मोजायला तयार नाही रे. फक्त सत्ता, संपदा, पैसे याच्याकडे लोक चालले महाराज. 750 वर्षापूर्वीचा शब्द आहे, माझ्या मनात एकच आहे की वारकऱ्यानं पंढरपूरला गेलं पाहिजे. काय ताकद असेल शब्दात महाराज. अजूनही लोक जातातच. तुम्ही एवढे आज इथं जमलेत, कुणाच्या शब्दा खातीर जमलेत? संतांच्या शब्दा खातीर जमलेत. पुढाऱ्यानं नाही जमत लोक, हे संताला जमतात, हे नाथाला जमतात, हे देवाला जमतात, हे धर्माला जमतात.